आमचा मराठी शाळेवरचा पहिला एपिसोड सगळ्यांनाच खूप आवडला असं दिसतोय. तर हा त्याचा दुसरा भाग आहे. मराठी भाषेची गोडी कशी लावायची मुलांना किंवा लावली पाहिजे की नाही ह्याच्यावरती विचार करणारा टॉपिक आहे. तुम्ही खूप सारे फोन केलेत आणि चॅट्सद्वारे पण आम्हाला कळवलं पहिल्या एपिसोडबद्दल. तर वी वुड एन्करेज यू की तुम्ही एपिसोडच्या कमेंट्सचा पण वापर केला तर बरं होईल, म्हणजे आपल्या सगळ्यांना चर्चा करता येईल एकत्र. मला वाटतं मुलांना ते जे शाळेमध्ये सण वगैरे साजरे करायचे ना, त्याची मजा यायची. कारण मग आज काय आम्ही आकाशकंदील बनवला, आज काय आम्ही अजून हम्म. काहीतरी केलं, आज काय आम्ही संक्रांतीचं अजूनच काहीतरी केलं. त्याची मजा यायची. पण ती जी काय पुस्तकं आणि तो जो काय घरचा अभ्यास, आबा बाबा बाबा बाबा, कारण त्याचं एक काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे ग. म्हणजे शेवटची 15 मिनिटं इथेच अभ्यास करा. कारण आता मी आणि माझा नवरा यांचा पूर्वीचा पत्ता नारायणपेठ आणि सदाशिवपेठ असल्यामुळे आळसावर जर मात केली तर आम्ही अभ्यास घेऊ शकतो. आम्ही शाळेत न पाठवता सगळं मराठी शिकवू पण शकतो घरी. म्हणजे आम्ही शिकवत नाही हे सोड, पण ज्यांचे एक पालक मराठी नाहीये, ज्यांची मातृभाषा मराठी नाहीये, किंवा ज्यांना मराठी बोलायला येतं पण शिकवण्या इतकं किंवा अभ्यास करून घेण्या इतकं येत नाही, तर त्यांनी काय करायचं ना मग. आणि मग असं होतं की सतत ते काहीतरी गिरगिटत बसायचं आणि मग ती मुलं वैतागतात. आणि मग हाच एक जर शेवट होणार असेल तर थोडंसं पुस्तक बाजूला ठेवून, म्हणजे ग्रामर बाजूला ठेवून, सुरुवातीला गोडी लागावी म्हणून फक्त गाणी, नाटकं, हे विविध सण ह्याचाच उपयोग करता येईल का, असं काहीतरी बघायला हवं असं मला वाटतं. कारण ऐरणीच्या देवा तुला, म्हणजे आता आधी ऐरण म्हणजे काय हे किती पालकांना आणि शिक्षकांनाच माहिती आहे, याच्याबद्दल मलाच शंका आहे. हम्म. हम्म. आणि अगेन मी हे नम्रपणे बोलतीये, पण माझ्या आयुष्याची 15 वर्ष विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांमध्ये मराठी भाषेत काम करण्यात गेली आहेत. मी मराठीमध्ये एम ए केलंय आणि 15 पुस्तकं ट्रान्सलेट केली आहेत. आणि हेही मला मान्य आहे की मी व्हॉलंटिअर करत नाहीये मराठी शाळेत, हे याची मला जाणीव आहे. पण तरीही मला असं वाटतं की ज्या पद्धतीने हे होतं ना, की ती पुस्तक, ते प्रगती पुस्तक आणि मग इव्हॅल्युएशन मुलाचं, हम्म. ओ माय गॉड. म्हणजे तुमचा मुलगा शाळेमध्ये लक्ष देत नाही, रविवारच्या 2 तासाच्या मराठी शाळेत तुमचा मुलगा शेजारच्या मुलाशी बोलतो, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्या इव्हॅल्युएशनला गेल्यानंतर मलाच कळायचं नाही की मला नाही करायचं इव्हॅल्युएशन माझ्या मुलाचं. माझ्या मुलाला मराठी भाषेतलं गाणं आवडायला लागलं का, हे माझ्या दृष्टीने इव्हॅल्युएशन आहे. हम्म. त्याला क ख ग घ ग असं म्हणता येतंय का नाही, इट्स ओके नाही आलं तरी आत्ता. हम्म. कारण इथे आलेल्या किती पालकांना पूर्ण बाराखडी येते, हा एक प्रश्न आहेच आहे ना. माझा एक त्याच्यावरती असा मुद्दा आहे. परवाच एक इन्सिडेंट पण झाला की एक म्हणजे तू म्हणते तसं एक पालक जर नॉन मराठी असेल तर काय, राईट. मी तशी आहे, मग आय वुड से 50% मी तशीच आहे. कारण मला नाही येत, म्हणजे मी लहानपणी ॲज आय सेड आय लर्न मराठी ॲज अ सेकंड लँग्वेज, त्यामुळे मला तेवढंच येतंय. आणि तरी पण मी अभ्यास घेऊ शकते मुलांचा, असं नाही की घेऊ शकत नाही. पण ॲज आय सेड माझी मुलगी जी आहे अनुष्का, तिला व्यवस्थित मराठी बोलता येतं पण तिला फ्लुएन्सी नाही आहे बिकॉज शी डझंट टॉक ॲज मच. आणि परवा एक डिस्कशन होत होतं गाडीमध्ये. आणि म्हणलं अगं अनुष्का, तू मराठी बोलली नाहीस तर हाऊ विल दिस कॅरी फॉरवर्ड, लाईक तू मुलांना, तुझ्या मुलांना मराठीच येणार नाही, म्हणजे दिस इज नॉट गोइंग टू वर्क, राईट. तर ती म्हणाली नाही मी मराठी शाळेत घालीन मुलांना. आय सेड व्हेरी गुड. पण मग तुला मराठी शाळेत घातल्यानंतर त्यांचा अभ्यास घेता येणार आहे का? म्हणजे हे थोडंसं, आय वॉज बीइंग फनी बट इट इज ऑल्सो व्हेरी डीप रूटेड ट्रूथ, राईट. की तुम्हाला घरी मराठी अभ्यास घेता येत नसेल तर मुलगा शाळेत जाऊन मराठी शाळेत जाऊ शकत नाही. आय मीन दिस इज अ फॅक्ट ऑफ द स्ट्रक्चर दॅट द मराठी शाळा इज डिझाईन्ड अराउंड, राईट. की द एक्सपेक्टेशन इज की तुम्ही घरी त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे, त्यांना अथर्वशीर्ष वगैरे यायला, म्हणजे तुम्ही शिकवलं पाहिजे. अरे मला आधी ते अथर्वशीर्ष उच्चारता आलं पाहिजे ना, मग मी मुलाला शिकवेन, राईट. इट इज नॉट अ इझी पिक इट अप आणि रीड इट आणि टीचर किड, राईट. तर त्याच्यापेक्षा ॲज आय सेड मला जसं पु ल देशपांडेंची गोडी लागली म्हणून मराठी भाषेची गोडी लागली, तसं थोडंसं इनकॉर्पोरेट ॲटलिस्ट माय एक्सपिरियन्स विथ लिमिटेड इयर्स दॅट माय किड्स वेंट टू स्कूल. असं कुठे फील्ड ट्रिप नव्हती किंवा असे किती मुलं सेकंड जनरेशन म्हणजे अनुष्काची मुलं
जाणार आहेत का मराठी शाळेला? की इज दिस गोइंग टू बी, इज इट लाईक, ते म्हणतात ना की एक अन इच दॅट वी आर ट्राईंग टू फुलफिल, की आपण इंडियावरनं आलो, आपल्याला वाटतं की आपल्या मुलांना मराठी आलं पाहिजे, म्हणून आपण मराठी शाळेत पाठवतो. पण मग त्याची लॉन्जिव्हिटी आहे का? म्हणजे इज दिस कॅरिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट जनरेशन? आता माझं एक्सपेक्टेशन ॲज आय सेड विच वॉज नॉट मेट, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली इट वॉज नॉट मेट. हुज फॉल्ट वगैरे ते सगळं राहिलं बाजूला. बट द फॅक्ट रिमेन्स की नाही माझ्या मुलांना गोडी लागली मराठीची आफ्टर सो मेनी इयर्स गोइंग टू मराठी शाळा. तर देन दे आर नॉट गोइंग टू पास इट ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. द शाळा इज नॉट डिझाइंड टू हॅव अन आउटसाइडर जॉईन मराठी शाळा. राईट? तुम्ही जर अभ्यास जर तुम्ही घरी घ्यायचा म्हणत असाल, किंवा व्हॉट यू टीच इन स्कूल, लाईक गावातलं काहीतरी एक सीन असायचं आणि दे वर सपोज टू डिस्क्राईब इट इन मराठी खालती त्याच्या. आणि रहाटणी पाणी काढ वगैरे असं काही. हा म्हणजे त्यांनी कधी विहीर बघितलेली नाहीये. हाऊ डू इवन रिलेट, लाईक इफ यू आर टीचिंग, आता सपोजिंग स्पॅनिश, मुलं स्पॅनिश शिकतात, दे लर्न इट लाईक अ सेकंड लँग्वेज, राईट? बट देन आय हिअर देम की सकाळी रोज एक स्पॅनिश गाण्याने सुरुवात करतात ते, राईट? सो देन घरी येऊन बरेच महिने अनुष्का रोज घरी येऊन ते स्पॅनिश गाणं म्हणायची, राईट? मग नंतर स्पॅनिशमध्ये महिन्यातनं एकदा कधीतरी त्यांना एक कुठली तरी मूवी दाखवतात, किती कळतं, सबटायटल्स वाचतात, वॉट एव्हर. पण त्या कल्चरची, त्या लँग्वेजची, इवन स्पॅनिशची पण गोडी लागू शकते जी मराठीची लागली नाहीये. ह्याच्यात कुठेतरी एक खंत वाटते, कुठेतरी एक यू फील की नाही यार, काहीतरी बदलायला पाहिजे, राईट? आणि तुला माहित आहे ना, साधारण 50हून जास्त मराठी शाळा आहेत अमेरिकेमध्ये. हम्म. आणि खूप जे काय 80 नंतर लोक आले असतील त्या सगळ्यांनी अतिशय उत्साहाने, आणि हे पण महत्वाचंच आहे ना ग, की तुझा रविवारचा दिवसातले 2 ते 3 तास आणि त्याच्यापेक्षा जास्तीचे 2 ते 3 तास बिहाइंड द सीन त्यांना काम करायला लागत असेल, तेवढे हे सगळे पालक मंडळी उत्साहाने तिथे देत आहेत. हे अप्रिशिएट केलंच आहे, म्हणजे हे खरोखर ऑफकोर्स. कौतुकाचीच गोष्ट आहे. पण आपण जे हे एफर्ट्स टाकतो आहे, त्यांनी आपल्याला आउटकम काय हवंय यातनं? शाळेतनं ग्रॅज्युएट होऊन जेव्हा मूल बाहेर पडेल तेव्हा त्याला फक्त क्रेडिट हवंय, का त्याला ऍक्च्युली मराठीची गोडी लागावी आणि त्यांनी ते पुढे न्यावं, असं मला हवंय. आणि मग त्यासाठी आपण काय करतोय? तर जे मी गॅदर करते किंवा जे मी ऐकते लोकांकडनं, जे मराठी शाळेमध्ये काम करतात, किंवा असिस्टंट AR, म्हणजे बाकी पण मुलं पण नंतर शिकवायला लागतात किंवा असिस्ट करायला लागतात टीचर्सना, तर ते बघ. पण ते बघूनही असं वाटतं की ह्याचा सगळ्याचा उद्देश काय आहे, माझा गोल काय आहे, या शाळेचा गोल काय आहे? तर हे पण एक आहे की हे BMM कडनं किंवा आणि कुठल्या मोठ्या ऑर्गनायझेशन कडनं त्यांना तसं स्ट्रक्चर दिलेलं असेल की असं असंच करायचं. पण मग ह्या सगळ्यामध्ये अशा घट्ट बांधणी केल्यामुळे जो उद्देश आहे की ज्या मुलांना मराठी यावं, गोडी लागावी, तर तीच निसटून जात आहेत त्या सगळ्या साखळीतनं. असं होतंय, असं असं होतंय का? म्हणजे ऍक्च्युली असं असं मला शोधायचंय, कारण आपल्याला पण माझ्याकडे डेटा पॉइंट काही नाही आहेत की 50 मुलं शाळेत गेली, 40 गळली, असं नाहीये. पण माझा जो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे आणि माझ्या मित्रमैत्रिणींना ज्या पद्धतीचा विचार करून त्यांनी मुलांना काढलंय किंवा ठेवलंयही, की क्रेडिट मिळेल, वी आर सो क्लोज, जस्ट 1 इयर. तर हे जे आहे ना, ह्याचा मलाही त्रास झाला की अरे, एकाही मुलाला असं वाटत नाही की मराठी शाळेत जायचंय, आज आम्ही ना काहीतरी नाटक करणार आहोत, आज आम्ही काय कुठलं तरी गाणं बसवणार आहोत, आज म्हणजे असं काहीच नाही, किंवा आज आम्ही कुठला तरी जुना हा हा पिक्चर बघणार आहोत मराठी मधला, की हा काय खूप विनोदी होता, उदाहरणार्थ. तर असं तिथे मला वाटतं तो एक गॅप आहे, तो भरून काढण्याचा, म्हणजे तो पूल बांधायला पाहिजे ना. आणि आय होप की कोनाड्यातली हिंदमाता आता थोडीशी हसेल. चल भेटूया परत. चल, बाय. चिरी मिरी, बाय.